महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। JNPA मध्ये रंगला कॅरमचा महासंग्राम। 44वी अखिल भारतीय बंदर कॅरम स्पर्धेत प्रथमच महिलांची एंट्री। जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीच्या बहुउद्देशीय सभागृहात 44व्या अखिल भारतीय बंदर कॅरम स्पर्धेचा दिमाखदार सोहळा पार पडला। 23 ते 25 मार्च दरम्यान चालणाऱ्या 3 दिवसीय स्पर्धेत देशभरातील विविध बंदरांचे खेळाडू आपले कौशल्य पणाला लावत आहेत। या स्पर्धेचे उद्घाटन JNPAचे उपाध्यक्ष रवीश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी JNPA क्रीडा परिषदेच्या अध्यक्षा मनीषा जाधव, कामगार ट्रस्टी रवींद्र पाटील, दिनेश पाटील आणि विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशातील 12 प्रमुख बंदरांपैकी 9 बंदरांच्या संघांनी यात सहभाग नोंदवला आहे। एकूण 95 खेळाडू मैदानात उतरले असून सिंगल, डबल आणि टीम अशा विविध गटात सामने रंगणार आहेत। यावर्षीच्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे महिलांसाठी प्रथमच कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। 5 महिला संघांमधील 14 महिला खेळाडू या स्पर्धेत आपली चमक दाखवणार आहेत। JNPA क्रीडा परिषदेचे महासचिव कल्पित म्हात्रे यांनी माहिती दिली की बंदर क्षेत्रातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यातील क्रीडा भावना वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या नव्या उपक्रमामुळे आणि महिलांच्या सहभागामुळे स्पर्धेला एक वेगळीच रंगत प्राप्त झाली आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, JNPA उरण।